आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथे हायवे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अंडरग्राउंड गटर लाईन जागोजागी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्याने वाहत असल्याने हायवेच्या कडेला छोटे मोठे हॉटेल आणि इतर व्यवसाय असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। वास्तविक पाहता हायवे प्रशासन टोलच्या माध्यमातून करोडो रुपये कमवत असताना वेळोवेळी हायवे शेजारील गटर लाईन दुरुस्त करणे गरजेचे आहे, परंतु किमान पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आणि पावसाळा संपल्यानंतर दोनदा जरी हायवे प्रशासनाने लक्ष दिले तर ही समस्या उद्भवणार नाही। त्याचप्रमाणे गेल्या 2 महिन्यांपूर्वी हायवेवर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन बंद केले आहे। त्यामुळे केवळ 2 महिन्यात हायवे पुन्हा अंधारात आला, परंतु डोळे झाकून बसलेल्या आणि झोपेच्या सोंग घेतलेल्या हायवे प्रशासनाला जाग कधी येणार, अशा प्रकारचा प्रश्न आता येथील व्यावसायिक आणि नागरिक विचारत आहेत। आपण आता आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण या ठिकाणी। या भिगवण या गावातून आपण पाहिलं तर एक ड्रेनेज लाईन जाते आहे। तर ह्या ड्रेनेज लाईन वास्तविक पाहता पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर या ड्रेनिंग लाईनचं काम हे झालं पाहिजे असं गरजेचं आहे, परंतु पावसाळा आता संपत आला तरी या ड्रेनेजचं काम या ठिकाणी हायवे प्रशासनाने न केल्यामुळे आणि आपण वर पाहिलं तर पलीकडे डोंगराचा भाग आहे आणि पावसाचं सगळं पाणी या ड्रेनेजमध्ये येतं आणि जागोजागी असे ड्रेनेज त्या मातीमुळे तुंबले जातात आणि पाहिलं असं रस्त्यावर सगळं पाणी दूषित पाणी असं रस्त्याकडे या ठिकाणी हॉटेल व्यवसाय अशा प्रकारचं दूषित पाणी आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला त्रास होत आहे। आपण पाहतोय हायवे प्रशासन टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वसूल करतात, परंतु अशा प्रकारचे जे काही किरकोळ काम आहेत हे ह्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे। त्याचप्रमाणे गेल्या 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम झालं, परंतु 2 महिन्यातच या स्ट्रीट लाईटचं लाईट बिल न भरल्यामुळं ही स्ट्रीट लाईट बंद झाली। म्हणजे आपण पाहतोय की या हायवेवरनं जे काही हजारो गाड्या रोज या हायवेवरून जातात आणि टोलच्या स्वरूपात या हायवे प्रशासनाला करोडो रुपये मिळतात, परंतु हे मिळालेले पैशाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं घरं भरायचं काम चालू केले, परंतु अशा प्रकारचे जे काही कामं असतात त्यावर दुर्लक्ष केल्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड, भिगवण। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।